सायकल पायी लोटत घेऊन जाणाऱ्या वृद्धाला मागाहून येणाऱ्या क्रेनने उडवल्याने तो जागीच ठार झाल्याची घटना 24 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास सिंधी कॉलनीजवळ घडली। दरम्यान सिंधी बांधवांनी वाळूच्या डंपरने उडवल्याचे सांगत पोलीस प्रशासन आणि प्रवाशांना वेठीस धरले। जयरामदास धर्मानी नावाचा वृद्ध अमळनेर शहराकडून सिंधी कॉलनीकडे सायकल हातात घेऊन पायी जात असताना एक मोठी क्रेन वेगाने वृद्धाला उडवून पुढे निघून गेला। थोडे वेळाने कोणीतरी अफवा उठवली की वाळूच्या बिना नंबरच्या डंपरने उडवले, म्हणून सिंधी बांधवांनी संताप व्यक्त करत वृद्धाचे शव तेथेच ठेवून रास्ता रोको आंदोलन सुरू केले। वाहतुकीची कोंडी झाली। घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी वाहतूक मोकळी करण्याचे आवाहन केले। त्यावेळी आंदोलकांनी वाळूचे डंपर बंद करा अशी मागणी केली। निकम यांनी आम्हाला वाळूचे डंपर बंद करण्याचा अधिकार नाही, ज्या वाहनाने अपघात केला त्याच्यावर कारवाई होईल असे सांगितले। मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। पोलिसांनी बाजूच्या दुकानांचे सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात वृद्धाला क्रेनने उडवल्याचे दिसत होते। पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी व्हिडिओ आंदोलकांना दाखवताच आंदोलक खजील झाले। थोड्या वेळाने गैरसमज दूर होताच वृद्धाचे शव विच्छेदनासाठी नेण्यात आले। पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, पोलीस उपनिरीक्षक शरद काकळीस, उपनिरीक्षक कविता ठाणगे, हेड कॉन्स्टेबल मिलिंद सोनार, संजय बोरसे, विनोद संदानशिव, सिद्धांत शिसोदे, रवींद्र बोरसे, रवी पाटील यांनी वाहतूक सुरळीत केली। उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती। अमळनेर नगर परिषदेच्या ताडेपुरा सार्वजनिक स्मशानभूमीतील जुन्या अंत्यविधी शेडखाली असलेल्या तीनही बेडची दुरावस्था झाली असून नवीन अंत्यविधी शेडचे सुरू असलेले काम देखील अपूर्ण अवस्थेत आहे। तसेच त्यात अंत्यविधी बेडची तरतूद नसल्याने लोखंडी सळई व तारच्या साहाय्याने बेड तयार करून त्यावर अंत्यविधी केला जात आहे। मृत व्यक्तीच्या शरीराची देखील अवहेलना होत असल्याने तात्काळ योग्य त्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी माजी नगरसेवक व माजी आरोग्य सभापती श्याम पाटील यांनी निवेदनातून केली आहे। निवेदनात म्हटले आहे की जुन्या स्मशानभूमीतील तीनही बेडचे कठडे तुटलेले असून मोठी दुरावस्था झाली आहे। तसेच त्या ठिकाणी या सर्व प्रकारामुळे अंत्यविधी करताना मृताच्या नातेवाईकांना व तेथील कर्मचाऱ्यांना मोठ्या कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागत असून त्यामुळे मृत व्यक्तीच्या शरीराची देखील अवहेलना होत आहे। दरम्यान नगर परिषद व संबंधित कामाचा मक्तेदार यांच्यात किरकोळ तांत्रिक वाद सुरू असल्याची चर्चा असून या दोघांच्या वादामुळे अंत्यविधी करताना होणारी अडचण हिंदू धर्माच्या अंत्यविधी परंपरेनुसार मृताच्या नातेवाईकांना व सामान्य लोकांना प्रचंड वेदना देणारी असून अमळनेर शहराच्या सांस्कृतिक प्रतिष्ठेला न शोभणारी असल्याचे माजी नगरसेवक पाटील यांनी म्हटले आहे। निवेदन देताना अक्षय चव्हाण, हर्षल महाजन, उज्ज्वल मोरे हे उपस्थित होते। अमळनेर शहरातील बोरी नदीवरील पूल आता डेली बाजार झाला असून वाहतुकीची कोंडी सोडवायला प्रशासनाला अपयश आले आहे। पुलावरची जबाबदारी घ्यायला कोणताच विभाग तयार नसल्याने सामान्य जनतेचे हाल होत आहेत। आधीच धुळे चोपडा रस्त्यावर अमळनेर शहरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण, हातगाड्या, अवैध प्रवासी वाहतूक, दुकानदारांचे ग्राहक यामुळे रस्ता कोंडला गेला आहे। त्यात आता बोरी नदीच्या पुलावर नारळ, मासे, फळे, भाजीपाला, कांदा, लसूण यांचा बाजार सुरू झाला आहे। बोरी नदीच्या पुलावर बिनधास्तपणे हातगाड्या उभ्या राहतात। त्यांच्या बाजूला मोटरसायकल किंवा चारचाकीवरच ग्राहक उभे राहतात। मागाहून येणारी वाहने थांबून राहतात। हातगाड्यावाल्यांना जनतेची पर्वा नाही। विद्यार्थ्यांना देखील त्रास होत आहे। नगरसेवक, लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प बसले आहेत। अतिक्रमण हटवण्याची अथवा न होऊ देण्याची जबाबदारी पालिका, पोलीस यांची असली तरी नदी आणि त्यावरील पूल याला महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र जबाबदार आहे। सार्वजनिक बांधकाम खात्याने राज्य मार्गावरील अतिक्रमणाबाबत सर्रास दुर्लक्ष केले आहे, तर पालिकेचे अतिक्रमण विभाग पथक अस्तित्वात आहे की नाही याचीही जनतेला माहिती नाही। त्यामुळे कोणीही कुठेही अतिक्रमण करतो आणि कर्मचारी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून सामान्य जनतेला वेठीस धरत आहे। बोरी नदीवर 50 ते 200 मीटरवर 3 पूल बांधण्यात आले आहेत, मात्र 2 पुलांवरून वाहतूक होत नाही, म्हणून एकाच पुलावर गर्दी होते। त्यावरही आता बाजार भरू लागला आहे। बोरी नदीवरील गांधलीपुरा पुलाला बाहेर निघायला रस्ताच नसल्याने हा पूल सदोष बांधण्यात आला आहे। तत्कालीन राजकीय नेत्यांच्या दबावाखाली गांधलीपुरा पूल राज्य मार्ग 6 वरून
दाखवून सार्वजनिक बांधकाम खात्याने मोठी चूक केली आहे. गेल्या 7 वर्षांपासून 7.5 कोटी खर्चून बांधलेला पूल अजूनही निरुपयोगी ठरला आहे. बोहरा समाज आणि वक्फ बोर्ड यांच्यातील वादामुळे रस्त्यांसाठी जागा संपादन करण्याचा प्रश्न अनेक दिवसापासून जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रलंबित आहे. त्यामुळे ही समस्या कायम आहे. बस स्थानक व इतर अनेक ठिकाणी दुकानदारांनी आपले शेड आणि ओटे वाढवल्याने वाहनांना त्रास होतो. पायी चालणाऱ्यांना अवघड झाले आहे. नवीन होणाऱ्या प्रशासकीय इमारतीसमोर रस्त्यालगत दररोज अतिक्रमण वाढत आहे. दरम्यान लवकरच बोरी पुलावरील हातगाड्या अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया केली जाईल आणि गांधलीपुरा पुलावरून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांनी अमळनेर 7 न्यूजशी बोलताना सांगितले. बेकायदेशीर खतांचा साठा करणाऱ्या खत व्यापाऱ्यांच्या गोदामांची कृषी विभागाने अचानक छापे मारून तपासणी केली असता गोदामात 1 वर्षांपूर्वीचा कडक युरिया आढळून आला. संबंधित व्यापाऱ्याचे गोदाम सील करण्यात आले आहे. कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे, तालुकास्तरीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सचिन वानखेडे, एरंडोल तालुका गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक निखिल तोळकर यांनी प्राप्त तक्रारीनुसार शहरात 2-3 खतांचे गोदाम तपासले. त्यात मुंबई गल्लीत संजय जैन नामक व्यापाऱ्याच्या गोदामाजवळ अधिकारी वर्ग गेला असता सुरुवातीला व्यापाऱ्याने हे माझे गोदाम नाही असे दर्शवण्याचा प्रयत्न केला. मात्र घर मालकाने जेव्हा कबुली दिली तेव्हा व्यापाऱ्याने गोदाम असल्याचे मान्य केले. गोदामांची तपासणी केली असता सप्टेंबर 2025चा युरिया आढळून आला. हा युरिया कडक झालेला दिसून आला. व्यापारी आपला माल नियोजित गोदामातून इतरत्र हलवून खतांची कृत्रिम टंचाई करून जादा भावाने विक्री करतात. अनेकदा कालबाह्य झालेला साठा, खराब झालेला माल देखील शेतकऱ्यांना जादा भावाने विक्री करून फसवले जाते अशी ओरड होती. या गोदामात माल सुरक्षित नव्हता. वरून पाणी आतमध्ये शिरलेले होते. कृषी नियमांचे उल्लंघन झालेले प्रथमदर्शनी आढळून आले आहे. त्यामुळे गोदामाला सील लावण्यात आले असून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी दिली. दरम्यान मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरातील आणखी 3 ठिकाणी तपासणी सुरू होती. अमळनेर ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी या मागणीसाठी नगरसेवक नवीद शेख यांनी वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन दिले आहे. रुग्णांना विनाकारण धुळे येथे रेफर करण्याच्या प्रकारामुळे रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी या निवेदनातून केला आहे. रुग्णालयात पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध असतानाही केवळ जबाबदारी टाळण्यासाठी वैद्यकीय अधिकारी रुग्णांना इतरत्र हलवत असल्याचे नवीद शेख यांनी म्हटले आहे. दरम्यान रुग्णांवर अमळनेरमध्येच योग्य उपचार होतील याची काळजी घ्यावी. रुग्णालय प्रशासनाने सुधारणा न केल्यास आगामी काळात तीव्र भूमिका घेण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची निवड. अमळनेर येथील मराठा समाज महिला मंडळाच्या अध्यक्षपदी सुलोचनाताई वाघ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. गेल्या 10 वर्षांपासून कार्यरत असलेल्या या मंडळात त्यांच्या निवडीचे स्वागत करण्यात आले. त्या सध्या जळगाव जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या महिला जिल्हाध्यक्ष तसेच जळगाव जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालिका म्हणूनही कार्यरत आहेत. वाघ यांच्या निवडीबद्दल विविध मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. शिवीगाळ का केली म्हणत दारूच्या नशेत पतीला लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने मारहाण करून पत्नीला धक्काबुक्की केल्याची घटना तालुक्यातील बहादरवाडी येथे 21 रोजी रात्री 8:30 वाजता घडली. बहादरवाडी येथील नरेश देवानंद पाटील हे आपल्या पत्नीसोबत घरी जेवत असताना दारूच्या नशेत रमेश प्रभाकर पाटील हातात लोखंडी रॉड घेऊन त्याच्यासोबत त्याचे वडील प्रभाकर नामदेव पाटील व मुलगा हेमंत रमेश पाटील हा लाकडी दांडका घेऊन घराचा ओटा चढून आले व फाट्यावर मला शिवीगाळ का केली असे म्हणत रमेशने नरेश याला शिवीगाळ करत वाद घालू लागला. प्रभाकर व हेमंत यांनी धरून ठेवले आणि रमेशने लोखंडी रॉडने खांद्यावर मारले. पत्नी भांडण आवरायला गेली म्हणून तिलाही धक्काबुक्की केली. त्यात तिचे कपडे फाटले. पत्नीची बहीण आवरायला आली, तिलाही शिवीगाळ करत तिघांनी तुम्हाला सोडणार नाही म्हणत दमबाजी केली. नरेशच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर करीत आहेत.